हॅलो फ्रेंड्स, सावली मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला दिनविशेषचा क्लास सुरू होत आहे. आजचा दिनविशेष आपल्यासाठी दुःखद दिनविशेष आहे. आजचा आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे स्मृतिदिन आज आहे. आज काय आहे? आज 3 एप्रिल 1960. आजच्याच तारखेला म्हणजे 1960ला 3 एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं असता. रायगड किल्ला, रायगड फोर्ट आजच्या दिवशी आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा निधन झाला होता. त्यांचा परिचय खूप मोठा आहे, पण त्यांचा परिचय किती कराल तरी ते कमीच आहे. तरी आपण शॉर्टमध्ये यांचा परिचय घेऊ. महाराज जे शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून लोकांना अन्यायातून मुक्त केले होते. त्याचे कार्य आणि योगदान काय आहे? त्यांनी स्वराज्याची स्थापना, जनतेच्या हितासाठी त्यांनी स्वतंत्र राज्य उभारला होता. गमिनी कावा युद्धात वेगळी रणनीती वापरून त्यांनी शत्रूंवर विजय मिळवली होती. किल्ले बांधणी, रायगड, प्रतापगड, सिंहगड यासारखे अनेक किल्ले त्यांनी मजबूत केले होते. सुशासन, न्याय प्रक्रिया, लोकाभिमुख प्रशासन त्यांनी राबवले. नौदलाची स्थापना सुद्धा त्यांनीच केली. भारतात पहिल्यांदा सशस्त्र नौदलाची स्थापना महाराजांनीच केली होती. रायगड काहून महत्वाचा आहे? रायगड हा शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. याच ठिकाणी त्यांची समाधी सुद्धा आहे. आयोग काय विचारते? आयोग विचारते छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे, असे प्रश्न आयोगाने वारंवार विचारलेले आहे. स्मृतिदिन आजच्याच दिवशी हजारो लोक इथे जाऊन अभिवादन करतात. स्मृतिदिनाचं महत्व काय? आज स्मृतिदिन काहून आपण साजरा करतो? कारण आजचा दिवस जो आहे शिवाजी महाराजांच्या पराक्रम, नेतृत्व आणि भक्तीची आठवण करून आपण हा दिवस साजरा करत असतो. त्यांच्या विचारापासून प्रेरणा घेऊन आपण हा दिवस साजरा करतो. महाराष्ट्रात विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि अभिवादन केला जातो. स्पर्धा परीक्षेचे महत्व काय लक्षात ठेवायचं आपल्याला? स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजच्याच तारखेला म्हणजे 3 एप्रिल 1980ला महाराजांचा निधन झाला होता. ठिकाण होता रायगड किल्ला. ओळख, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक होते महाराज. विशेष काय? स्वराज्याचे जनक म्हणून ओळखले जात होते. धन्यवाद. अशाच पद्धतीने दिनविशेष किंवा GK GS साठी आमच्यासोबत जोडून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.